रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी निवडणूक झालेली आहे ती हाय व्होल्टेज निवडणूक होती आणि त्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो उद्या लागणार आहे आणि त्या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाने जी तयारी केलेली आहे ती पूर्ण तयारी केलेली आहे। उद्या याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे। MIDC मधल्या भारतीय खाद्य निगम भारतीय अन्न महामंडळ यांचा गोडाऊन जे आहे या गोडाऊन मध्ये ही प्रक्रिया पूर्ण पडणार आहे। त्याचप्रमाणे इथे आता कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। इथे उद्या जे कर्मचारी आतमध्ये काम करणार आहेत त्या कर्मचाऱ्यांना कुठे काम केलं पाहिजे, कुठल्या टेबलावर बसलं पाहिजे, त्यांना आत येण्यासाठी काय काय सूचना करायच्या आहेत त्या सर्व इथे सूचना दिल्या जातात। त्याच पद्धतीने त्यांना इथे ओळखपत्रही त्या पद्धतीने दिले गेलेले आहेत आणि त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये इथे बंदोबस्त ठेवलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बीजेपीच्या भारतीय जनता पार्टीचं लोकांना बसण्याची कार्यकर्त्यांना बसण्याची वेगळ्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला शिवसेनेच्या लोकांनी कुठे बसायचं आहे, काय करायचं आहे कार्यकर्त्यांनी अशी पूर्ण व्यवस्था केलेली आहे। जिल्हा प्रशासनाने पूर्ण याची दक्षता घेतलेली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये ही चुरस होणार आहे आणि त्यातलं सगळं लक्ष कोकणासह महाराष्ट्रामध्ये कोण निवडून येणार याकडे लक्ष लागलेलं आहे। विजय बासुतकर, नवराष्ट्र, रत्नागिरी।